हवामान बदलामुळं पाऊस कधी जास्त तर कधी अजिबात नाही. अशा परिस्थितीत नवीन फळबाग लावणं म्हणजे मोठं आव्हानच बनलंय. कारण लागवडीनंतरच्या पहिल्या 2-3 वर्षात पुरेसं पाणी मिळालं नाही तर रोपांची वाढ खुंटते किंवा ती दगावतात. पण आता यावर एक कमी खर्चिक आणि प्रभावी उपाय उपलब्ध आहे. तो म्हणजे CRA तंत्रज्ञान. पण हे CRA तंत्रज्ञान नेमकं काय आहे? ते फळबागेत कसं वापरायचं? आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यात आधी CRA म्हणजे काय हे समजून घेऊयात. CRA म्हणजे क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर वॉटर रूट झोन इरिगेशन. कुठून आलं हे तंत्रज्ञान? तर तामिळनाडूमधल्या IAS केडरचे अधिकारी डॉक्टर कोर्लापती सत्यगोपाल यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय. पण या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य काय? तर यामध्ये पाणी जमिनीच्या वर न देता थेट झाडांच्या मुळांजवळ पोहोचवलं जातं. त्यामुळं पाण्याचा अपव्यय कमी होतो, बाष्पीभवन कमी होतं आणि झाडांना दीर्घकाळ ओलावा मिळतो. आहे की नाही उपयोगी गोष्ट? पण ही तुम्ही शेतात कसं काय वापरू शकता? तर सर्वात आधी फळ झाडासाठी 2 बाय 2 बाय 2 फूट किंवा 3 बाय 3 बाय 3 फूट आकाराचा खड्डा तयार करा. यानंतर खड्ड्याच्या तळाशी मध्यभागी किंवा चारही कोपऱ्यांमध्ये पहारी किंवा स्क्रू ऑगरच्या सहाय्याने सुमारे अजून 1 फूट खोल छिद्र तयार करा. याच छिद्रातून पाणी आणि अन्नद्रव्य जमिनीच्या खोल थरात जातात. यानंतर खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये 3 ते 4 इंच व्यासाचे आणि साधारणतः 3 फूट लांबीचे PVC पाईप उभे बसवा. आता खड्ड्याच्या तळाशी चांगलं कुजलेलं शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट किंवा जैविक खतांचा वापर करा. त्यामुळं मुळांच्या आसपास उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. यानंतर त्या PVC पाईपमध्ये स्वच्छ आणि चाळलेली नदीची बारीक वाळू भरा. लागवड पूर्ण झाल्यानंतर हे PVC पाईप अलगद बाहेर काढा. त्यामुळं त्या जागी वाळूचे कायमस्वरूपी स्तंभ तयार होतात. हेच आहे या तंत्रज्ञानाचं मुख्य वैशिष्ट्य. आता तुम्ही म्हणाल, पण पाणी कसं द्यायचं? तर ठिबक सिंचनाचे ड्रिपर थेट या वाळूच्या स्तंभाजवळ ठेवा. त्यामुळं पाणी जमिनीवर साचत नाही, वरच्या थरात पसरत नाही आणि थेट मुळांपर्यंत पोहोचतं. यामुळं पारंपरिक सिंचनाच्या तुलनेत 50 ते 60% पाण्याची बचत होते. या तंत्रज्ञानाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे झाडांची मुळं खोलवर वाढतात. कारण पाणी खोलवर मिळत असल्यामुळं मुळंही त्याच दिशेनं वाढतात. त्यामुळं झाडांची दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढते. याशिवाय मुळांजवळ हवा खेळती राहते. त्यामुळं मुळांची श्वसन प्रक्रिया सुधारते, सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि अन्नद्रव्यांचं शोषण अधिक चांगलं होतं. परिणामी झाडांचा बुंधा मजबूत होतो, पानं दाटीने वाढतात, फांद्यांची संख्या वाढते आणि उत्पादन क्षमतेतही वाढ होते. एवढंच नाही तर CRA तंत्रज्ञानामुळं 50 ते 60% पाण्याची बचत होते. म्हणजे अगदी निम्म्या पाण्यातही तुम्ही बाग वाचवू शकता. विद्राव्य खतं थेट मुळांपर्यंत पोहोचतात. त्यामुळं खतांचाही कार्यक्षम वापर होतो. जमिनीवरचा भाग कोरडा राहत असल्यामुळं तणांची उगवण कमी होते. दुष्काळी भागात नव्याने लागवड केलेल्या रोपांचे तग धरण्याचे प्रमाण 95 ते 100% राहू शकतं. हे तंत्रज्ञान कमी खर्चिक आहे कारण यासाठी फक्त PVC पाईप, वाळू आणि सेंद्रिय खतांची आवश्यकता असते. हे तंत्रज्ञान मोसंबी, संत्रा, डाळिंब आणि लिंबू या फळपिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसंच आंबा, पेरू, सीताफळ, चिक्कू आणि जांभूळ या पिकांमध्येही त्याचा चांगला उपयोग होतो. शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. वापरण्यात येणारी वाळू स्वच्छ आणि चाळलेली असावी. ठिबकचे ड्रिपर वाळूच्या स्तंभाजवळच ठेवावेत. खड्डा भरताना पुरेसे सेंद्रिय खत वापरायचे, पाण्याचा अतिवापर टाळायचा आहे आणि शक्य असेल तर मल्चिंगचाही वापर करायचा आहे. त्यामुळं परिणाम आणखी चांगले मिळतात. थोडक्यात कमी पाऊस, वाढतं तापमान आणि पाण्याची टंचाई या परिस्थितीतही फळबाग यशस्वी करायची असेल तर CRA तंत्रज्ञान हा भविष्यासाठी एक प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरू शकतो. ही माहिती गांधीली येथील कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विषय विशेषज्ञ शरद अवचट यांनी दिली आहे. तुम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल आधी माहिती होतं का? आणि तुमच्या फळबागेत हे तंत्रज्ञान तुम्हाला वापरायला आवडेल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनही तुम्ही ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.